मराठवाड्यातही प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी 9 वाजता पैठणमध्ये सभा घेणार आहेत। त्यानंतर बीड नगरपालिकेसाठी 10:30 वाजता माने कॉम्प्लेक्समध्ये फडणवीस यांची सभा होणार आहे। दरम्यान फडणवीसांच्या पैठणमधील सभेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची देखील पैठणमध्ये सभा पार पडणार आहे। त्यानंतर कन्नड इथं देखील त्यांची सभा होईल। या दोन्ही ठिकाणी शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढाई आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ परभणीच्या जिंतूरमध्ये सभा घेणार आहेत, तर पंकजा मुंडे धनंजय मुंडे आपल्या होम ग्राउंड असलेल्या परळीमध्ये सभा घेणार आहेत। त्यामुळे प्रत्येक पक्षाचा नेता प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय। उत्तर महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा पार पडणार आहेत। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये महायुतीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा होणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांची सिन्नरमध्ये संध्याकाळी 7 वाजता समारोप सभा होणार आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्र्यंबकेश्वरमध्ये दुपारी 2 वाजता सभा घेतील। अजित पवार हे देखील आज नाशिकमध्ये 3 सभा घेणार असून भगूर इथं 5:30 वाजता, तर ओझर इथं 7:30 वाजता आणि पिंपळगाव इथं 8:30 वाजता अजित पवार यांची सभा होणार आहे। अहिल्यानगरमध्ये देवेंद्र फडणवीस सकाळी 11 वाजता सभा घेतील, तर श्रीकांत शिंदे यांची 10 वाजता संगमनेरमध्ये सभा होईल। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात देखील संगमनेरमध्ये आज सभा घेणार आहेत, तर जळगावच्या धरणगाव इथं गुलाबराव पाटलांची सभा होईल। त्यामुळे आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं उत्तर महाराष्ट्रात महायुतीच्या नेत्यांच्या तोफा धडाडणार असल्याचं पाहायला मिळणार आहे। प्रचाराच्या शेवट पश्चिम महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसह महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रचार सभा होणार आहेत। फरासुंगी, भोर, आळंदीमध्ये फडणवीसांच्या 3 सभा होणार आहेत, तर अजितदादांच्या पुण्यातील खेड तालुक्यामध्ये 3 सभा होणार आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, देवरुख, रत्नागिरी, राजापूर आणि लांजा त्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला, सावंतवाडी, मालवण, कणकवली या ठिकाणी नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत। आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज रत्नागिरीमध्ये रॅली काढणार आहेत, तर सिंधुदुर्गातल्या मालवणमध्ये मंत्री आशिष शेलार हे शक्ती प्रदर्शन करत रॅली काढणार आहेत। आणि यानंतर एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भाषणाची मिमिक्री करत खिल्ली उडवली आहे। हॅलो उदयजी, कळंबमध्ये एक रेडा दूध देत आहे, त्यावरती मंत्र्यांनी म्हणायचं एक चरवी दूध काढून 2 दिवसांमध्ये पाठवतो असं म्हणत निंबाळकरांनी एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवली आहे। तर तिजोरीच्या चाव्या कोणाकडे यावरून महायुतीचे नेते करत असलेल्या वक्तव्यावर देखील त्यांनी टीका केली आहे। निधी तुमच्या बापाचा आहे का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे। हॅलो उदयजी, थांब ती नको, मी आता कळंबमध्ये आलोय। मी एकनाथ शिंदे बोलतोय। उदयजी तुम्हीच का मंत्री? हो साहेब बोला। मी आता कळंबमध्ये आलोय आणि कळंबच्या लोकांची एक समस्या आहे, इथलं एक हलगड दूध देत नाही, तर ह्या हलगडाचं दूध कृपा करून तेवढं काढून द्या। मग कधी होईल काम? लगेच मंत्र्यांनी सांगायचं काय काळजी करू नका साहेब, एक चरवी भरून दूध मी 2 दिवसात आणून देतो कळंबला। कशाना हा नवा आम्हाला काय पद्धत आहे? काय बी आलं की हॅलो। दुसरा म्हणतोय तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी तिजोरीचा मालक कोण आहे? आमचा आहे। तिसरा म्हणतोय चाव्या तुमच्याकडे असला, मालक तुमच्याकडे असला तरी मधला माल आमचा आहे। म्हणजे या महायुतीच्या 3 महाभागाला कशाचं पडलंय? तिजोरीन, मालन, चावी, आणि ही इकडं उधळत इकडच। अर्थमंत्री अजित पवारांनी तिजोरीच्या चावीवरून केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांसह महायुतीमधील मित्रपक्षांनी देखील त्यांना लक्ष केलं होतं। मात्र कालच्या प्रचार सभेदरम्यान तिजोरीबाबत केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी सारवासारव केली। भावनेच्या भरात बोलताना बोलून गेलो, मात्र कोणाचं काही नसतं असं म्हणत अजित पवारांनी होणाऱ्या टीकेला उत्तर दिलंय। कधी कधी आपलेपणाने, घरचेपणाने, माझं कुटुंब म्हणून मी काही गोष्टी बोलून जातो, नाही असं नाही, पण लगेचच त्याचा इतका प्रोपोगंडा करतात की एकदा मी काय बोलतो लगेच दुसऱ्यांनी काय अजित पवारांची मालकी आहे का, अजित पवारांच्या घरचं तिजोरी आहे का, चावी त्यांच्याकडे का। मग दुसऱ्यांनी म्हणायचं अरे चावी त्यांच्याकडे असली तर तिजोरी कुठे ठेवायची ते आमच्या हातात आहे। अरे होय बाबा, सगळं सगळ्यांच्या हातात आहे।
महायुती सरकारला फायदेशीर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेवरती विरोधकांनी नेहमी टीकेची झोड उठवली. मात्र सरकारनं नेहमी लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्याबाबत जनतेला आश्वासन दिलं. नगरपंचायत निवडणुकांच्या प्रचाराची सध्या रणधुमाळी सुरू आहे. या प्रचार सभेत देखील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना लखपती दिदी करायचं विधान केलं. लाडक्या बहिणींना सांगतो, लाडक्या बहिणींनो, तुमचा देवा भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच राहील. आणि आता तर लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी करणार आहोत. तुम्ही बहिणींच्या हाती भावांचं भवितव्य देऊन मी या ठिकाणून चाललो आहे. माझ्या बहिणींनी आता या ठिकाणी या निवडणुकीची धुरा हाती घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा एक प्रचंड असा विजय या ठिकाणी प्राप्त करायचा आहे. मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून अनेक व्यवसाय सुरू झाले आणि हे फक्त लाडकी बहीण योजना म्हणजे फक्त 1500 रुपये नाही. माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर आम्हाला उभं करायचं आहे. त्यांना रोजगार व्यवसायाभिमुख करायचं आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं पाहायचं आहे. लखपती झाले हे मी बोलतोय ते पूर्णपणे लक्षात ठेवा. दरम्यान लाडकी बहीण योजनेवरती भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी मोठं वक्तव्य केलंय. भविष्यात लाडक्या बहिणींचं मानधन वाढवलं जाईल असं बावनकुळेंनी म्हटलंय. आपण वचन दिलं होतं की आपलं सरकार आलं तर आपल्या लाडक्या बहिणीची योजना पुढचं सरकार जोपर्यंत महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे तोपर्यंत सुरू राहील. मध्य प्रदेशमध्ये 25 वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. छत्तीसगडमध्ये 15 वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. महाराष्ट्रात सुद्धा कोंडाळीमध्ये सुद्धा आपलं सरकार लाडक्या बहिणीची योजना चालू ठेवून पुढच्या काळामध्ये योजनेला वाढ देऊन योजनेला पुन्हा मजबूत करण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केला, आपल्या सरकारने केला आहे. निवडणुकीतील प्रचारात वादाची मालिका कायम आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आता खा कुणाचंही मटण पण दाबा कमळाचं बटण असं विधान केलंय. त्यांच्या या विधानामुळे वाद होण्याची चिन्ह आहेत. संभाजीनगरमधील वैजापूर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये वाघ यांनी हे विधान केलंय. मंत्र द्यायचंय तुम्हाला, देऊ का? अगं देऊ का? माझ्या माय मावल्यांनो देऊ का? आता पार्ट्या चालू झाल्या असतील. नवरा जाताना सकाळी सांगेल रात्री काही जेवायला येत नाही, तुम्ही समजून जा. गेला जाऊ द्या त्याला. आल्यावर एक मंत्र म्हणायचंय, खा कुणाचं पण मटण पण दाब कमळाचं बटन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील भाजपत जाणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दल तुम्हीच खुलासा करा अशी विनंती सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना उरुण ईश्वरपूरमधील सभेमध्ये केली. या मागणीला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांचं नाव न घेता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या तथाकथित चर्चेला पूर्णविराम दिला. माझ्या मंत्रिमंडळामध्ये आता कोणतीही वेकन्सी नाही, त्यामुळे आता कुणीही मंत्रिमंडळात येणार नाही असं स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलंय. माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे, कुठलीच जागा माझ्याकडे आता नाही आहे. पूर्ण मंत्रिमंडळ आता माझं भरलेलं आहे. त्यामुळे आता मी काही तुम्ही नव्याने मागण्या करू नका. तुमच्यापैकी आता हे जेवढे आमदार बसलेले आहेत आता तुम्ही सगळे वाट पाहत. तुमच्यापैकी कोणालाही मंत्री मी बनवणार नाही, बाहेरचा तो विषयच नाही. परळी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे हे तळ ठोकून आहेत. परळीमध्ये धनंजय मुंडेंनी प्रचार सभांचा धडाका लावलाय. यावेळी बोलताना त्यांनी मतदारांना भावनिक साथ घातली आहे. फक्त राजकारण नाही तर मला संपवण्याचा डाव असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलंय. तसंच ज्या लोकांनी परळी बदनाम केली त्यांना उत्तर देण्यासाठी ही निवडणूक असल्याचं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. दरम्यान धनंजय मुंडेंच्या या वक्तव्यानंतर अंजली दमानी यांनी देखील त्यांच्यावरती टीका केली. ये धनंजय मुंडे महाराष्ट्र में जा रहा, कितने लोग मेरे पीछे लगे बाबा. सिर्फ मैंने राजनीति में खत्म होने के लिए पीछे नहीं लगे. मैंने इस दुनिया में नहीं रहना इस कदर वो मेरे पीछे लगे. उस समय क्या आप मेरा साथ छोड़ोगे या मेरे पीछे साथ खड़े रहो? कोण त्यांना
आयुष्यातनं संपवणार आहे. त्यांची कृत्य जी त्यांनी केली, ज्या त्यांनी कराडसारख्या लोकांना, त्या गुंडांना, टोळ्यांना, ज्यांना त्यांनी साथ दिली, त्याच्यामुळे आज त्यांच्या विरुद्ध लढावं लागलं. ते कोणी एका व्यक्तीविरुद्ध नव्हतं, तर त्यांच्या त्या प्रवृत्तीविरुद्ध होतं, ज्याच्यामुळे आज त्यांना त्यांचं मंत्रिपद सोडावं लागलं. त्याच्यात भावनिक साथ कसली आली त्याच्यात. शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूरच्या चंदगडमधून करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. चंदगडच्या विकासाला कोणीच थांबवू शकणार नाही असं देखील फडणवीसांनी म्हटलंय. शिवाजी पाटलांनी या ठिकाणी शक्तीपीठ मार्गाच्या समर्थनार्थ मोर्चाच काढला. दुसरीकडे असलेला शक्तीपीठ महामार्ग चंदगडकडे वळवला आणि आता चंदगडवाले गोव्यापर्यंत काही मिनिटातच पोहोचणार आहेत. असा महामार्ग 90,000 कोटी रुपयाचा महामार्ग आपण या ठिकाणी तयार करतोय. पण नुसता महामार्ग तयार करून थांबणार नाही. या महामार्गाच्या लगत लॉजिस्टिक पार्क तयार करणार, तिथे MIDC तयार करणार आणि त्या माध्यमातून या भागामध्ये मोठ्या सोयी आपल्याला करायच्या आहेत. विरोधक जेवढ्या मला जास्त शिव्या देतील तेवढी मला जास्त मतं पडतात असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलंय. मंत्री मुख्यमंत्री तुमच्या विकासासाठी नाही तर माझा पराभव करण्यासाठी येत आहेत असा टोलाही त्यांनी मारला. सांगलीच्या यल्लम्मा चौकामध्ये रविवारी रात्री आयोजित सांगता सभेमध्ये जयंत पाटील हे बोलत होते. भाजपनं उरण ईश्वरपूरमध्ये भाजपकडून चक्क गुन्हेगारांना उमेदवाऱ्या देण्यात आल्या आहेत असा आरोप देखील त्यांनी केला. उमेदवारांवरती दाखल असणाऱ्या गुन्ह्यांचा पाढाच त्यांनी सभेमध्ये वाचलाय. 9 वर्ष काय मी हात धरलेले का कोणाची ह्या शहरात येऊन हे प्रश्न सोडवायला. पण त्यांचा उद्देश प्रश्न सोडवण्याचा नसेल, त्यांचा उद्देश माझा पराभव करण्याचा जर असेल तर उरण ईश्वरपूरची जनता मला आयुष्यभर आजपर्यंत जेवढा 40 वर्ष मी काम केलं ती जनता मला सांभाळत आली आहे, मला ताकद देत आली आहे. जेवढ्या मला शिवाय जास्त तेवढी मला मत जास्त. अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है. अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर है. रंग बदलने वालों को हम बाद में देख लेंगे. कराडच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरती तोफ डागली. विरोधकांकडून अभिमन्यूप्रमाणे आम्हाला घेरण्याचं काम सुरू आहे, मात्र आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. आधुनिक अभिमन्यूंना चक्रव्यूहात घुसायचं आणि बाहेर पडायचं माहिती असल्याचा जोरदार टोला हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुतीतील नेत्यांसह विरोधकांनाही लगावलाय. आपलेही आणि विरोधकही सगळे एक झाले आहेत. अभिमन्यूप्रमाणे त्यांना घेरण्याचं काम चाललंय. पण जसं मी नेहमी सांगतो, आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. अभिमन्यू बिचारा त्या युद्धामध्ये महाभारताच्या त्याला चक्रव्यूहात शिरणं माहिती होतं, पण बाहेर पडणं माहिती नव्हतं. पण प्रभू श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आम्हाला बाहेर पडणं देखील माहिती आहे. पंढरपूरला आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी भाजपला सत्ता द्या असं आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगता सभेमधून पंढरपूरकरांना केलंय. तर पंढरपूर शहराच्या विकासासाठी किमान 3,500 कोटी रुपयांची गरज आहे. आता एवढा निधी तुम्ही कुठून आणणार असा सवाल गोरे यांनी विरोधी उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके यांना केलाय. तर गेल्या निवडणुकीमध्ये हारले तर आता पुन्हा एकदा हरतील असा टोला देखील भगीरथ भालके यांना गोरे यांनी लगावलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.